हॅलो फ्रेंड्स, मी प्रज्ञा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनेलवरती। आज जो व्हिडिओ आपण पाहतोय त्या व्हिडिओमध्ये आपण टॉपिक जो डिस्कस करतोय तो आहे सजीवांचं वर्गीकरण, की ज्याच्यामध्ये स्पेसिफिकली आपण क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स पाहणार आहोत किंवा वनस्पतींचं वर्गीकरण पाहणार आहोत। बघा, साधारणपणे शास्त्रज्ञांनी ज्या काही वनस्पतींच्या म्हणा किंवा प्राण्यांच्या ज्या काही व्हरायटीज ज्या स्पीसीज नोंदवल्या गेल्यात आत्तापर्यंत त्यांची संख्या कितीतरी लाखांमध्ये आहे। ठीक आहे, मग त्या प्रत्येकाचा इंडिव्हिज्युअली स्टडी करणं किंवा त्या प्रत्येकाचे सेपरेट गुणधर्म अभ्यासणं आपल्याला शक्य नाही आहे। त्याच्यामुळेच या सजीवांचं त्यांच्यामधल्या काही ठराविक आणि स्पष्ट अशा गुणधर्मांवरती आधारित वेगवेगळ्या कॅटेगरीजमध्ये जे ग्रुपिंग केलं गेलं त्या सजीवांचं, त्या ग्रुपिंगला आपण क्लासिफिकेशन असं म्हणतो। ठीक आहे, किंवा आपण जे काही आपल्या आजूबाजूला अनेक वनस्पती पाहतोय त्या दोघांमध्ये आपण सहज डिफरन्शिएट करू शकतोय, बरोबर आहे। पण हेच जे क्लासिफिकेशन आहे ते जे काही सुरुवातीपासून चालत आलेलं होतं ते त्यांच्या उपयुक्ततेवर आधारित होतं, किंवा जशी त्या वनस्पतीची गरज आहे किंवा आपण एखाद्या प्लांट्सचा जसा यूज करतोय किंवा एखाद्या गोष्टीसाठी ज्या अनेक वनस्पतींचा वापर करतोय, प्लांट्सचा वापर करतोय, त्या आधारावरती त्यांचं क्लासिफिकेशन केलं जायचं। म्हणजे कळत न कळत असं सायंटिफिक वगैरे असं क्लासिफिकेशन नाही, पण जसजसा अजून जास्त वनस्पतींचा परिचय होत गेला, जशा जास्त वनस्पती किंवा प्राणी म्हणा त्यांचा परिचय होत गेला, तसतसं मग ही जी व्यावहारिक क्लासिफिकेशनची कन्सेप्ट होती ती कुठेतरी मागे पडत गेली। आणि नंतर क्लासिफिकेशनवरती जेव्हा रिसर्च सुरू झालं तेव्हा त्यांच्यातले काही ठराविक फीचर्स घेतले गेले किंवा ठराविक त्यांचे गुणधर्म कन्सिडर करून त्यांच्या आधारावरती त्यांचं ग्रुपिंग केलं गेलं, त्याला आपण म्हणतोय क्लासिफिकेशन। ठीक आहे, वर्गीकरणाची जी पहिली पद्धत होती किंवा क्लासिफिकेशनची जी पहिली पद्धत होती सगळ्यात पहिल्यांदा ॲरिस्टॉटल या सायंटिस्टनी मांडली, की ज्यांनी कृत्रिम पद्धतीने किंवा आर्टिफिशियल सिस्टीमनी प्राण्यांचं वर्गीकरण या 4 गटांमध्ये केलं। ठीक आहे, मग आता जेव्हा मी असं म्हणते की आर्टिफिशियल सिस्टीम, त्यानंतर जसं की आपल्याला एक्झामला एकदा क्वेश्चन येऊन गेलेला होता की नैसर्गिक वर्गीकरणाची जी पद्धत आहे ती कोणी मांडली। मग ह्या ज्या वर्गीकरणाच्या पद्धती आहेत की ज्याच्यामध्ये आपण बघतो की आर्टिफिशियल सिस्टीम आहे, नॅचरल सिस्टीम आहे, या ज्या सिस्टीम आहे त्याच्यामध्ये डिफरन्स काय आहे। आर्टिफिशियल सिस्टीममध्ये जे क्लासिफिकेशन केलं जातं ते आपल्याला इझिली ऑब्झर्वेबल असतील किंवा काही ठराविक एखादा किंवा काही ठराविक गुणधर्म जे असतात त्यांच्या आधारावर केलं जातं, की आपण सहजपणे त्या वनस्पतींमधले 2 गुणधर्म आपल्या लक्षात येतात अशा पद्धतींच्या आधारावर किंवा नॉन इव्होल्युशनरी फीचर्सच्या आधारावर जे क्लासिफिकेशन केलं जातं त्या क्लासिफिकेशनला आपण आर्टिफिशियल क्लासिफिकेशन असं म्हणतो। आणि जेव्हा आपण नॅचरल सिस्टीम अभ्यासतो तेव्हा नॅचरल सिस्टीममध्ये त्याच्या सगळ्या काही कॅरेक्टर्सचा किंवा त्याच्या सगळ्या फीचर्सचा अभ्यास करून जे क्लासिफिकेशन केलं जातं त्याला आपण म्हणतोय नॅचरल सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन। मग बघा, जेव्हा ॲरिस्टॉटलनी सगळ्यात पहिल्यांदा जे क्लासिफिकेशन दिलं ते होतं प्राण्यांचं वर्गीकरण। त्यांनी या 4 गटांमध्ये प्राण्यांचं वर्गीकरण केलेलं होतं। पुढे जाऊन त्याचाच जो शिष्य होता थिओफ्रस्टस नावाचा, ज्याने यांनी जे वर्गीकरण केलं होतं ते ॲनिमल्सचं क्लासिफिकेशन होतं। थिओफ्रस्टसनी जे क्लासिफिकेशन दिलं ते क्लासिफिकेशन दिलं त्यांनी प्लांट्सचं, की ज्यांनी पहिलं सायंटिफिक क्लासिफिकेशन दिलं आपल्याला। ठीक आहे, त्यांनी जे वर्गीकरण केलं वनस्पतींचं ते 2 आधारांवरती केलं। जेव्हा केव्हा आपण कोणत्याही 2 गोष्टींमध्ये किंवा काही गटांमध्ये जर का क्लासिफाय करतोय कोणत्या गोष्टी, तर त्याचा काही ना काहीतरी आधार असतो। ठीक आहे, मग यांनी जेव्हा थिओफ्रस्टसनी जे क्लासिफिकेशन केलं त्याचे 2 आधार होते। त्यातला पहिला होता त्या वनस्पतींची संरचना असेल किंवा त्यांचा आकारमान असेल, की त्याच्या आधारावरती त्यांनी या गटांमध्ये वनस्पतींना क्लासिफाय केलं। आणि दुसरा जो आधार होता तो होता लाईफ स्पॅन, म्हणजे वनस्पती साधारणपणे किती दिवस किती वर्ष ती जगू शकते, त्याच्या आधारावरती त्यांनी जे क्लासिफिकेशन केलं ते केलं या 3 कॅटेगरीजमध्ये। त्यांनी त्याची ही जी सिस्टीम होती क्लासिफिकेशनची त्या कन्सेप्ट किंवा त्या कन्सेप्टचा उल्लेख त्यांनी त्याच्या हिस्टोरिया प्लांटारम या बुकमध्ये मांडला। या 2 सायंटिस्टच्या नंतर, जसं की ॲरिस्टॉटल आहे, थिओफ्रस्टस आहे, या 2 सायंटिस्टच्या नंतर पुढे जे क्लासिफिकेशन कंटिन्यू होत राहिलं किंवा अजून इव्हन आपण आत्तासुद्धा जी क्लासिफिकेशनची पद्धत अभ्यासतोय किंवा आपण जी क्लासिफिकेशनची पद्धत आत्ता प्रचलित आहे तीसुद्धा काही परिपूर्ण अशी नाही आहे त्याच्यामध्ये। कारण जर का आपण बघतोय तर जगातल्या अनेक रिजनमधून वेगवेगळ्या अजून नवीन नवीन व्हरायटीज किंवा अजून नवीन नवीन स्पीसीज आपल्याला परिचित होत असतात, म्हणून त्याच्यावरती ही कंटिन्यू चालणारी प्रोसेस आहे। ते असं कोणतंच क्लासिफिकेशन नाही, याच्यावरचा रिसर्च जो आहे तो कंटिन्यू सुरूच राहतोय। ठीक आहे,
मग याने जी ही क्लासिफिकेशनची पद्धत दिली होती ती त्यांनी मांडली त्याच्या हिस्टोरिया प्लॅनेटारम या बुकमध्ये. त्याच्यानंतर सुद्धा या दोघांनंतर सुद्धा अनेक सायंटिस्ट आले की ज्यांनी आपापल्या पद्धतीने सजीवांचं वर्गीकरण जे आहे ते केलं. त्यातलं सगळ्यात महत्त्वाच्या ज्या 5 आहेत त्या सांगून देते मी तुम्हाला. ज्यातला पहिला सायंटिस्ट होता कार्ल लिनियस, ज्यांनी 1725 मध्ये सजीवांचं वर्गीकरण या 2 किंगडममध्ये केलं, प्लांट आणि ॲनिमल. जी सगळ्यात मोस्ट सक्सेसफुल क्लासिफिकेशनची सिस्टीम म्हणून अभ्यासली जाते किंवा सगळ्यात जास्त यशस्वी असं वर्गीकरण कोणतं असेल तर ते कार्ल लिनियसचं आहे असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर हेकेल नावाचा सायंटिस्ट जो आला होता, ज्याने 1866 मध्ये या 3 किंगडममध्ये सजीवांचं क्लासिफिकेशन केलं. त्यानंतर चॅटन आहे की ज्यांनी सेल्युलर ऑर्गनायझेशनच्या बेसिसवरती सजीवांचं वर्गीकरण या 2 कॅटेगरीजमध्ये केलं किंवा या 2 किंगडममध्ये केलं. त्यानंतर पुढे आलेला सायंटिस्ट जो आहे तो म्हणजे आहे कोपलँड. कोपलँडनी काय केलं, कोपलँडनी या 4 गटांमध्ये किंवा या 4 किंगडममध्ये सजीवांचं वर्गीकरण केलं. आणि आपल्याला महत्त्वाचं असणार आहे की जे आपल्याला अभ्यासायचे ते 5 किंगडम क्लासिफिकेशन 1969 मध्ये दिलं RH विटाकर या सायंटिस्टनी, की ज्यांनी सजीवांचं वर्गीकरण या 5 गटांमध्ये केलं. ठीक आहे. आणि या 5 मधलंच आपल्याला जे आज क्लासिफिकेशन पाहायचं आहे ते क्लासिफिकेशन आपल्याला पाहायचं. आता आपण बघतोय क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स. बघा, प्लांट्सचं जेव्हा क्लासिफिकेशन दिलं तेव्हा 1883 मध्ये एचर नावाच्या सायंटिस्टनी प्लांट्सना अबीजपत्री, ज्यालाच आपण क्रिप्टोगॅम्स आणि बीजपत्री म्हणजे फेनेरोगॅम्स असं म्हणतो, या 2 गटांमध्ये प्लांट्सना क्लासिफाय केलं. आता क्रिप्टोस म्हणजे हिडन किंवा अबीजपत्री किंवा यालाच आपण सीडलेस असं म्हणू शकतो की ज्यांच्यामध्ये बिया तयार होत नाही आहेत. ठीक आहे. आणि इकडे बीजपत्री म्हणजेच यांना आपण सीड बियरिंग किंवा यालाच सपुष्प असं सुद्धा म्हणतो आपण किंवा फेनेरोगॅम्स असं म्हणतो. मग एचर या सायंटिस्टनी हे 2 ग्रुप्स दिले आपल्याला की त्यांनी 1883 मध्ये प्लांट्सचं क्लासिफिकेशन या 2 गटांमध्ये केलं. पण त्याच्या पुढे जाऊन सुद्धा त्या प्लांट्समध्ये त्यांच्यामध्ये अन्नाचं किंवा पाण्याचं वहन करून नेण्यासाठी किंवा त्याच्या ट्रान्सपोर्टेशनसाठी स्पेसिफाय अशी डेव्हलप झालेली ऊती संस्था आहे किंवा नाही आहे, या आधारावरती पुन्हा या अबीजपत्रीला क्लासिफाय केलं गेलं की ज्याचंच क्लासिफिकेशन असंवहनी म्हणजे ज्यांच्याकडे पाण्याचं आणि अन्नाचं वहन करून नेण्यासाठी स्पेसिफिक अशी ऊती संस्था नाही आहे त्यांना आपण असंवहनी असं म्हणतोय. आणि संवहनी किंवा वॅस्क्युलर म्हणजेच ज्यांच्याकडे ती ऊती संस्था आहे त्या पाण्याच्या आणि अन्नाच्या वहनासाठी किंवा ट्रान्सपोर्टेशनसाठी त्यांना आपण म्हणतोय वॅस्क्युलर. पण आता पुन्हा हे जे नॉन वॅस्क्युलर आहे तर त्यांच्यामध्ये सुद्धा काही असे प्लांट्स होते की ज्यांच्यामध्ये जे काही प्लांट पार्ट्स असतात, मग मूळ असेल, खोड असेल किंवा पानं असतील, हे असे प्लांट पार्ट काहींमध्ये डेव्हलप झालेले होते तर काहींमध्ये डेव्हलप झालेले नव्हते किंवा काही असे होते की ज्यांच्यामध्ये काहीच प्रमाणामध्ये डेव्हलप झालेले होते. मग त्या आधारावरती पुन्हा या असंवहनी किंवा नॉन वॅस्क्युलरचं पुन्हा वर्गीकरण करण्यात आलं थॅलोफायटा आणि ब्रायोफायटा या 2 गटांमध्ये. आता थॅलोफायटा, थॅलस म्हणजे सिंपल आणि फायटॉन म्हणजे प्लांट. जेव्हा आपण सिंपल प्लांट असं म्हणतोय तेव्हा त्यांच्यामध्ये आपल्याला मूळ असेल, खोड असेल किंवा पान असतील किंवा थोडक्यात जे प्लांट पार्ट्स असतात तर त्या प्लांट पार्ट्स कोणतेच पाहायला मिळत नाहीत, त्यांना आपण म्हणतो थॅलोफायटा. आणि इथे जे ब्रायोफायटा आहे तर त्या ब्रायोफायटांमध्ये कुठेतरी थोड्याफार प्रमाणावरती ते काय झालेले असतात, ते डेव्हलप झालेले असतात प्लांट पार्ट्स थोड्याफार प्रमाणावरती, त्यांना आपण क्लासिफाय करतो ब्रायोफाइट्समध्ये. तर तिसरा जो प्रकार येतो संवहनीमध्ये म्हणजे वस्क्युलर, ज्यांच्याकडे अन्नाचं पाण्याचं ट्रान्सपोर्टेशनसाठी ऊती संस्थासुद्धा आहे आणि ज्यांना प्लांट पार्ट्ससुद्धा आहेत जसं की मूळ आहे, खोड आहे, पान आहे, त्यांचं वर्गीकरण आपण करतो टेरिडोफायटा गटामध्ये. त्याच्यानंतर जेव्हा आपण बीजपत्री किंवा सीड बियरिंग असं म्हणतो, मग या सीड बियरिंगची जर का त्यांच्याकडे सीड आहेत किंवा बिया आहेत तर त्या बियांवरती आवरण आहे किंवा आवरण नाही आहे, फळांचं आवरण आहे किंवा आवरण नाही आहे, या आधारावरती पुन्हा या फेनेरोगॅम्सचं जिम्नोस्पर्म आणि अँजिओस्पर्म या 2 गटांमध्ये वर्गीकरण केलं जातं. आणि त्यानंतर पुन्हा वर्गीकरण केलं जातं जे अँजिओस्पर्म आहेत. ठीक आहे. त्या अँजिओस्पर्मचं मोनोकॉट म्हणजेच एक दल आणि डायकॉट म्हणजे द्विदल या 2 गटांमध्ये पुन्हा त्यांचं काय केलं जातं, वर्गीकरण केलं जातं. आता त्यातलं पहिलं क्लासिफिकेशन आपण थॅलोफायटा इन डिटेल, यातला जो प्रत्येक क्लास आहे तो प्रत्येक क्लास आपण थोडासा डिटेलमध्ये बघूया. ठीक आहे. पहिला आहे थॅलोफायटा.
थॅलस म्हणजे सिंपल, हे कशामध्ये आहे आधी सांगून देते. थॅलस म्हणजे सिंपल आणि फायटॉन म्हणजे प्लांट्स, म्हणजे सिंपल प्लांट्स. सिंपल प्लांट्स म्हणजे ज्यांच्यामध्ये लिव्ज असतील, रूट्स असतील, स्टेम असतील यासारखे कोणतेही प्लांट पार्ट्स नसतात. म्हणजेच थोडक्यात काय, जर का त्यांच्याकडे प्लांट पार्ट्स नाहीये तर म्हणजेच आपण त्यांना असंवहनी असं म्हणतो, नॉन व्हॅस्क्युलर असं म्हणतो. म्हणजेच थोडक्यात काय, तर अन्नाचं आणि पाण्याचं वहन करून नेण्यासाठी त्यांच्याकडे स्पेसिफिक अशी एक ऊती संस्था नाहीये, म्हणून यांचा समावेश होतो असंवहनी किंवा नॉन व्हॅस्क्युलर मध्ये. पण यामध्ये आढळणारे जे काही सजीव आहेत ते सगळे कसे असतात रे, अल्गी ज्यांना म्हणतो, जेवढ्या काही अल्गी आहेत त्या सगळ्यांचा किंवा शैवालांचा जो समावेश आहे तो होतो थॅलोफाइटामध्ये. अर्थात शैवालांमध्ये क्लोरोफिल ए आणि त्याच्यानंतर दुसरे कोणते कॅरोटीन असेल किंवा झॅन्थोफिल असेल यांच्यासारखे पिगमेंट आढळतात. आता जिथे क्लोरोफिल आहे ते कसे असणार आहेत, अर्थात ते ऑटोट्रॉप्स असणार आहेत, म्हणजे जे स्वतःचं अन्न स्वतः तयार करतायत. ठीक आहे, म्हणजे जर का थॅलोफाइटाचं वर्णन करायचं झालं तर आपण कसं करू शकतो की ते ऑटोट्रॉप्स आहेत, नॉन व्हॅस्क्युलर आहेत, यांना शैवालाचा विभाग म्हणून ओळखलं जातं की ज्यांच्यामध्ये क्लोरोफिल ए असेल पिगमेंट, त्यानंतर कॅरोटीन असेल, झॅन्थोफिल असेल यांच्यासारखे काही पिगमेंट आढळतात. ठीक आहे, मग या थॅलोफाइटामध्ये ज्या अल्गी येतात तर त्या अल्गीमध्ये पिगमेंट कोणतं असेल किंवा क्लोरोफिल पिगमेंट कोणतं असेल त्या आधारावरती पुन्हा या अल्गीचे या 3 गटांमध्ये वर्गीकरण केलं जातं. कोणते आहेत ते, ग्रीन अल्गी ज्याला आपण क्लोरोफायसी असं म्हणतोय, ब्राऊन अल्गी ज्याला आपण फिओफायसी असं म्हणतोय आणि रेड अल्गी ज्याला आपण रोडोफायसी असं म्हणतोय. ठीक आहे, ग्रीन अल्गीमध्ये ज्या ग्रीन अल्गी असतात त्या साधारणपणे गोड्या पाण्यात आढळतात. त्यांच्यामध्ये फूड स्टोरेज जे आहे ते स्टार्चच्या फॉर्ममध्ये होतं. त्यांच्यामधल्या पेशींची जी सेल वॉल असते ती सेल्युलोजची बनलेली असते, अर्थात वनस्पतींमध्ये ती सेल्युलोजची बनलेली असते. पण आपण जर का ब्राऊन अल्गी किंवा फिओफायसी मध्ये पाहिलं तर त्यांची जी सेल वॉल आहे त्यामध्ये सेल्युलोज सोबतच अल्गी नसतं. ठीक आहे, आणि ते खाऱ्या पाण्यामध्ये आढळतात. आणि इकडे जसं फूड स्टोरेज स्टार्चच्या फॉर्ममध्ये होतंय त्याच पद्धतीने इकडे ते मॅनिटॉल आणि लॅमिंटिनच्या फॉर्ममध्ये होतं. तसंच रेड अल्गीमध्ये ज्याला आपण रोडोफायसी असं म्हणतो त्यांच्यामध्ये फूड स्टोरेज हे फ्लोरिडिन स्टार्चच्या फॉर्ममध्ये होतं आणि ज्यांच्या सेल वॉलमध्ये सेल्युलोज सोबतच पेक्टिन असतं आणि क्लोरोफिल पिगमेंट आपल्याला क्लोरोफिल ए आणि डी हे पाहायला मिळतात. ठीक आहे, जर का आपल्याला ग्रीन अल्गीचे एक्झाम्पल द्यायचे झाले तर आपण कोणते कोणते एक्झाम्पल देतो, ॲसिटाबुलारिया आहे, उल्वा आहे किंवा कोर्लेपा आहे. त्याच्यानंतर ब्राऊन अल्गीचे जेव्हा आपण एक्झाम्पल देतो तेव्हा ब्राऊन अल्गीमध्ये काय काय येतं, ब्राऊन अल्गीमध्ये एक्टोकार्पस आहे, फ्युकस आहे, यांच्यासारखे काही ऑर्गॅनिझम्स येतात. त्यानंतरची दुसरी डिव्हिजन आहे ब्रायोफायटा. ठीक आहे, ब्रायोफायटा, हेडविग हे जे सायंटिस्ट आहेत ते त्यांना ब्रायोलॉजीचा जनक असं म्हणतात. ब्रायोफायटाचं वर्णन आपण कसं करतो, ऑटोट्रॉप्स आणि नॉन व्हॅस्क्युलर, अर्थात त्यांच्याकडे क्लोरोफिल पिगमेंट आहे म्हणजे ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करणार आहेत म्हणून आपण त्यांना ऑटोट्रॉप्स म्हणतो. नॉन व्हॅस्क्युलर असं म्हणतो म्हणजेच त्यांच्याकडे पाण्याचं अन्नाचं वहन करून नेण्यासाठी किंवा त्याच्या ट्रान्सपोर्टेशनसाठी कोणतीही स्पेसिफिक अशी ऊती संस्था नाही आहे म्हणून ते झाले नॉन व्हॅस्क्युलर. ब्रायोफाइट्स जे असतात ते मोस्टली टेरेस्ट्रियल असतात किंवा पाणी आणि जमिनीवर अशा दोन्हीकडे राहणारे असतात, पण त्यांना त्यांच्या फर्टिलायझेशनसाठी त्यांना पाण्याची गरज असते फर्टिलायझेशन होण्यासाठी. या ब्रायोफायटाचं पुन्हा 2 क्लासेसमध्ये वर्गीकरण केलं जातं, ते म्हणजे आहेत लिव्हरवॉर्ट्स की ज्याच्यामध्ये साधे ब्रायोफायटा किंवा सिंपल ब्रायोफाइट्स येतात आणि मॉसेसमध्ये थोडेसे डेव्हलप झालेले जे ब्रायोफायटा असतात ते ब्रायोफायटा येतात. हे जे आहे ते लिव्हरवॉर्ट्सलाच आपण हिपॅटेसी असं सुद्धा म्हणतो. हे जे आहे ते लिव्हरवॉर्ट्सचे किंवा ब्रायोफाइट्सचे काही एक्झाम्पल्स आहेत आणि फ्युनारिया आणि पॉलिट्रायकस हे जे 2 आहेत ते आहेत मॉसेसचे एक्झाम्पल. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढची जी डिव्हिजन आहे ती आहे टेरिडोफायटा. टेरिडोफायटासुद्धा आपण अबीजपत्रीमधला सर्वात प्रगत असलेला किंवा सर्वात डेव्हलप असलेला जो गट आहे तो म्हणजे टेरिडोफायटा. ठीक आहे, मग या टेरिडोफायटांमध्ये जसं की यांच्यामध्ये आपल्याला कोणतेच प्लांट पार्ट्स पाहायला मिळत नाहीत, बरोबर आहे, पण जसं की फक्त मुळांसारखी रचना असलेले जे रायझोइड असतात तर ते आपल्याला ब्रायोफायटामध्ये पाहायला मिळतात. पण जर टेरिडोफायटामध्ये पाहिलं तर त्यांचा समावेश आपण करतो व्हॅस्क्युलरमध्ये, म्हणजेच इथे आपण नॉन व्हॅस्क्युलर म्हणतोय, तिकडे आपण टेरिडोफायटाला आपण व्हॅस्क्युलर असं म्हणतोय, म्हणजेच तिकडे एक ट्रान्सपोर्टसाठी, पाण्याच्या ट्रान्सपोर्टसाठी, अन्नाच्या ट्रान्सपोर्टसाठी एक ऊती संस्था आहे म्हणून त्यांचा समावेश आपण फक्त व्हॅस्क्युलरमध्ये करतोय, म्हणजेच त्यांच्याकडे प्लांट पार्ट्स डेव्हलप झालेले असणार आहेत. ठीक आहे, हे झालं टेरिडोफायटा. बघा, आत्तापर्यंत आपण जे क्लासिफिकेशन पाहिलं ते क्लासिफिकेशन होतं
क्रिप्टोगॅम्सचं, ज्याला आपण अबीजपत्री असं म्हणतो, त्या अबीजपत्रीला पुन्हा क्लासिफाय केलं गेलं वॅस्क्युलर आणि नॉन वॅस्क्युलरमध्ये. त्या वॅस्क्युलर आणि नॉन वॅस्क्युलरमध्ये पुन्हा क्लासिफाय केलं गेलं 3 क्लासेसमध्ये, ज्याला आपण थॅलोफायटा आणि ब्रायोफायटा जे नॉन वॅस्क्युलर आहेत आणि टेरिडोफायटा जे येतं वॅस्क्युलरमध्ये. त्याच्यानंतर एचरने दिलेला दुसरा जो ग्रुप होता तो ग्रुप होता फेनेरोगॅम्स, म्हणजे ज्यांना आपण बीजपत्री असं म्हणतो, की ज्यांच्यामध्ये बिया येतात किंवा त्यांनाच आपण थोडक्यात सीड बियरिंग किंवा सपुष्प असं म्हणतो. ठीक आहे. मग हे जे फेनेरोगॅम्स आहेत त्या फेनेरोगॅम्समध्ये त्यांना सीड बियरिंग आहेत, त्यांच्यामध्ये बिया येत आहेत. मग त्याचं वर्गीकरण पुन्हा त्या बियांना फळांचं आवरण आहे किंवा नाही आहे या आधारावरती पुन्हा त्यांना दोन गटांमध्ये क्लासिफाय केलं जातं, ज्यातल्या पहिल्याला आपण म्हणतो जिम्नोस्पर्म आणि दुसरा जो आहे तो आहे अँजिओस्पर्म. ठीक आहे. जिम्नोस्पर्ममध्ये जेवढे काही हायर प्लांट्स आहेत तेवढे हायर प्लांट्स येतात, पण त्यांच्यामध्ये बिया ज्या असतात त्या बियांना प्रोटेक्टिंग असं फळाचं आवरण नसतं किंवा प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग नसतं. म्हणजेच थोडक्यात काय तर यांना फळं येत नाहीत. त्या उलट जेव्हा आपण अँजिओस्पर्ममध्ये बघतो तेव्हा अँजिओस्पर्ममध्ये ज्या सीड्स तयार होतात किंवा ज्या बिया असतात त्यांना फळांचं प्रोटेक्टिव्ह असं आवरण असतं, म्हणजेच थोडक्यात त्यांना फळं येतात. ठीक आहे. त्यानंतर जे अँजिओस्पर्म आहेत त्या अँजिओस्पर्मचं पुन्हा 2 गटांमध्ये क्लासिफिकेशन केलं जातं, ज्यांना आपण मोनोकॉट आणि डायकॉट म्हणतो. त्यांच्यामधले काही महत्त्वाचे पॉईंट्स तुम्हाला मी इथे दिलेले आहेत, ते एकदा रीड करून घ्या आणि त्याचे काही एक्झाम्पल्स दिलेत. होप सो तुम्हाला क्लासिफिकेशनचा हा पार्ट समजलेला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.